शिवाजी महाराज की। अरे गुलाबराव जी पाटील आगे बढ़ो, गुलाबराव जी पाटील आगे बढ़ो। दादा हात जोडून विनंती करतो सर्व भांडवांना, भगिनींना, माझे भावांना 20 तारखेला 2 नंबरच्या बटन दाबून भावांना जास्त मतदान देऊन विजयी करा, हात जोडून विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय डीजी भाऊसाहेब, आपल्या गावाचं भूषण आणि जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आदरणीय लालचंद भाऊ, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आदरणीय संजूभाऊ महाजन, आदरणीय सुभाष अण्णा, आदरणीय असलम सर, पिंटू शेठ, संजू भाऊसाहेब, मोरे साहेब, कमलाकर भाऊ, चंद्रशेखर दादा, मुकुंदराव नन्नोरे, त्याचप्रमाणे बापूदादा बोडरे, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा पण जास्त वेळ नसल्यामुळे व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या नशिराबाद गावातील मतदार बंधू भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, मेरे पास न मेरे दादा की दौलत है न मेरे बाप की, मेरे पास न मेरे बाप दादा की दौलत है न मेरे बाप की, मेरे पास सिर्फ आपके आशीर्वाद की दौलत है। मी आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये चौथ्यांदा निवडणूक लढतोय। मी 2 वेळेस एरंडोलमधून आमदार होतो, आपल्याला माहीत आहे। 3 निवडणुकांपैकी मी या ठिकाणी 2 निवडणुका जिंकलो आणि 1 निवडणूक हारलो आणि ही 4थी निवडणूक मी आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये लढतोय। खरं म्हणाल गेलं तर बरेच लोक माझ्यावर घाणघाण आरोप करतायत, पण मी नाईलाजानं म्हणा किंवा संजू भाऊसाहेबांनी सांगितलं म्हटलं समाजावर, दुसऱ्या समाजावर परिणाम होऊ नये, कारण आपण मायनॉरिटीचे माणसं आहोत, छोट्या जातीचे माणसं आहोत, म्हणून दुसरी मोठी जात आपल्यापासून दुखून जाऊ नये म्हणून निश्चितपणाने मी सुद्धा संयम पाळतोय। कारण की आपण इतर काही दुसरं बोललो तर इतर समाज आपल्यावर दुखेल, त्यामुळे मी कधीच त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करत नाही। पण माझ्याजवळ सांगायला मला अभिमान वाटेल की व्यासपीठावर आताही जरी नजर टाकली तर 50% मराठा पाटील माझ्या व्यासपीठावर पण बसलेले आहेत। पण शेवटी अडचण बऱ्याच माणसांना येत असते आणि आज माझ्या विषय जो संजू भाऊसाहेबांनी मांडला, मी त्यांचे खूप खूप आभार मानेल की या ठिकाणी निश्चितपणाने मला जे बोलता येत नाही ते बोलण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। लाख करो बदनाम तुम मुझे, लाख करो बदनाम तुम मुझे, मेरा नाम न मिटा पाओगे, मुझे चाहने वाले मेरा नाम कागज पर नहीं दिल पे लगते हैं। त्यामुळे आज नशिराबादचे उपकार मी काय मानू। आदरणीय लालचंद भाऊ असतील, पिंटू भाऊ असतील, दोघी आमचे विकास असतील, चेतन असतील, चंदू मामा असतील, बरीच मंडळी आहे, बापू बोडरे असतील, यांनी सांगावं कधी की गुलाबराव पाटील मंत्र्यासारखा तुमच्याशी वागला। कधी आले असतील, गावाचा छोटा माणूस आला असेल, मोठा माणूस आला असेल, त्यांनी मला फक्त काम सांगावं आणि मी काम करावं। नशिराबादला मी 319 कोटी रुपये दिले तर हे माझे शिलेदार माझ्या मागे होते म्हणून मी देऊ शकलो। शेवटी माणूस श्रीमंत जो असतो असलम भाई, वो कार्यकर्ता पे श्रीमंत होता है। जिसके पास अच्छे कार्यकर्ते होते हैं वही आदमी मालदार होता है। आणि आज वाजी महाजन सरांच्या संस्कृतीने वाढलेले हे लोक आणि त्यांच्या संस्कृतीने वाढलेलं हे नशिराबाद गाव, या गावाच्या लोकांनी जे मला सूचना केल्या, या सूचना केल्यामुळे मी ही कामं करू शकलो। माझं देवकर आप्पांना आव्हान आहे, आपण पण मंत्री होता, चला 319 मी दिले, तुम्ही 19 तरी दिली का मला दाखवून द्या।
नशिराबाद काय असं वेडगाव नाही आहे. जळगावची जी ध्वनी उमटते ना, त्याची प्रतिध्वनी 5 मिनिटामध्ये नशिराबादमध्ये उमटते. त्यामुळे ही जी कामं सुचवली गेली, वार्डातली कामं सुचवली गेली, हे का मला माहीत होतं का? मला गावातून जे सूचना करण्यात आल्या, झिपरू अण्णा आमचं हे देवस्थान आहे, लालचंद बोकडे त्यांनी काहीतरी 6 लाख रुपये मागितले होते, त्यांनी काहीतरी दिले तुमच्या फंडातून जिल्हा परिषदच्या. ज्यावेळेस ही सगळी टीम आली माझ्याकडे की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तिथे, भाऊ पोसावसे आपण पहिले 2.5 कोटी दिले, आता 2.5 कोटी दिले, 5 कोटीचं काम झालंय माझं तिथे सुरू. देवीचं मंदिर दिला असेल. आणि मी काय फक्त मुसलमानांना, काही लोक सांगतात मुसलमानांना मी पैसे दिले, कल मेरे को पेटी में डालेंगे कि नहीं डालेंगे, मैं बिल डाल दिया पत्तों में. मेरे पास दूरी 2 है कि 1 का है मालूम नहीं है मेरे को. मैंने यहाँ पे भी नहीं दिया. अभी धरंगाव के हमारे कालू वस्ता जो बोल रहे थे ना, ये कालू वस्ता धरंगाव के है, धरंगाव में भी 3 करोड़ रुपए दिए. यानी मेरा कहना ऐसा है कि ऐसा लगना नहीं चाहिए कि भाई आप एक ही जात को दे रहे, एक ही धर्म को दे रहे. 45 बौद्ध विहार बांधणारा माईचा लाल कोणी नाही या मतदारसंघामध्ये, तो गुलाबराव पाटील आहे. आणि नुसतं बौद्ध विहार बांधत नाही मी, कानडद्यामध्ये मी बौद्ध विहार बांधला, त्याच्यामध्ये लाईटाची तरतूद नव्हती. तिथं मी लाईट लावून दिले, 2 मूर्त्या आणून बसवून दिल्या. आणि तिथे आता मी कॉम्प्युटर क्लास चालू करतोय मुलांकरता. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, पुस्तक मस्तकात आल्याशिवाय माणूस गुरगुरत नाही. मत मागण्याकरता फक्त सांगायचं, जसं सुभाषांना सांगितलं लहान तू बुवा सांगा, मी लहान पोराला काय सांगत, हात लावू नको पंखाशे करण लागी, तसं ह्या लोकांना सांगून दिलेलं आहे की हिंदू मुसलमान बौद्धांमध्ये. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, माझे राजवाडे माझ्याबरोबर या निवडणुकीमध्ये 90% माझ्या मागे आहे. मूळ कारण हे की त्यांना दिसायला लागलंय का गल्ली गल्लीमध्ये पेवर ब्लॉक बसतायत, बौद्ध विहार होत आहेत, कामं होत आहेत. आणि आज या नशिराबाद गावाच्या लोकांवर कोणी त्यांनी उद्याच्या दिवशी सभा घ्यावी, सभामध्ये सांगावं ना की गुलाबराव पाटलांनी काम केलेलं नाही आहे. मग दुसरा मुद्दा काय आहे? शासनाने केलेली कामं तुम्ही सांगतच नाही अजून. महिला सक्षमीकरण हे सगळं सांगितलं गेलं. पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादाच्या सरकारने सगळ्यात जास्त जर कुणावर लक्ष दिलं असेल तर महिलांवर लक्ष दिलं. देशामध्ये मुलींना मोफत शिक्षण देणारा हे एकमेव सरकार आहे साहेब. उसमें देखा नहीं कि हिंदू की लड़की है, मुसलमान की है, बौद्ध की है कि ख्रिश्चन की है. देशामध्ये MBBS मध्ये जर जाणारी मुलगी असेल तर त्याची सुद्धा फी गव्हर्नमेंट भरते. आता ST मध्ये अर्ध तिकीट देणारं हे एकमेव सरकार आहे. 3 गॅस सिलेंडर मोफत देणारं हे सरकार आहे. अन्नपूर्णा योजना 70,000 कोटी लोकांना अन्नपूर्णा. भिकारी दिसतो का तुम्हाला गल्लीत? मोदीजीचे उपकार आहे. हर घर में जा रहा है, हिंदू के घर में जा रहा है, मुसलमान के घर में जा रहा है, सगळीकडे जात आहे, बौद्धाच्या घरात जात आहे. दिसतो का भिकारी? नाही तर मी पण खेड्यात राहणार आहे. सकाळी उठल्यानंतर आवाज येतो, भाकर दे बाई. बंद झालं, मोदी बाबांनी बंद केलं. आता गरीब सुद्धा पोळी खायला लागला. मला आठवतं माझी आई जर पाहुणे आले तर एक फणस जेवायला बशीन, दुसरा बसू द्यायची नाही. उरली तर पोळी खायची, नाही तर भाकर. ही परिस्थिती होती पूर्वी. आज कोण भाकर खातोय का? आता ज्याला डायबिटीज आहे, वजन कमी करायचं आहे, तो भाकर खातोय. ही सत्य परिस्थिती आहे. पूर्वी तशीच परिस्थिती होती. लग्नामध्ये पंगत असली, गरीब लोक तगारी घेऊन उभे राहायचे, कोणाच्या पानावर उष्ट पडेल आणि मला कधी भेटेल, अशी चित्र होतं. आज आहे का ते चित्र? आज निवत्याशिवाय कोणी माणूस जेवायला येत नाही. ही परिस्थिती झाली आहे. ही कोणाची कमाई आहे? ही सरकारची आहे, मोदी बाबाची आहे. 1500 रुपये दिले, काय टीका केली आमच्यावर? हे जुमला आहे म्हणले हा निवडणुकीचा. 2 हप्ते टाकले, लगेच अफवा फैलवली, काढून घ्या पैसे नाही तर सरकार काढून घेईन. हे गर्दी झाली बायांची. बँकवाले उबगून गेले. आता 5 हप्ते टाकले, आता 2100 शिंदे बाबाने आले डिक्लेअर करून गेले धरणगावमध्ये. काय टीका करतात ते? 2100 रुपयाने काय भलं होणार आहे? अरे तुम्ही सोन्याचे चमचे जन्मात तोंडात घेऊन जन्माला आले, तुम्हाला काय किंमत करणार त्याची? जो झोपडीत राहतो ना त्याला त्या 2100ची किंमत आहे. तुम्हाला काय कळणार आहे?
या मतदारसंघामध्ये जे शेळगावचा प्रकल्प करण्याकरता आदरणीय देवेंद्रजींनी केंद्रातून जो पैसा आम्हाला दिला, हरिभाऊ जावळेंचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आज मला त्या गोष्टीचा आनंद वाटतोय की जळगाव मधला पहिला प्रकल्प वाघूरवरून जो होतोय पाईपद्वारे पाणी देण्याचा, तो आता सुरू होणार आहे काही दिवसानंतर. की आपण 10,000 हेक्टर जमिनीला जामनेर आणि जळगाव मिळून या ठिकाणी पाईपाद्वारे पाणी देणार आहोत. म्हणजे चारी न खोदता पाईपाने त्याला डायरेक्ट कॉक शेतामध्ये बसले गेले आहेत. आणि आता आम्ही ठरवलेलं आहे हे जे गावाचं वाहून जाणारं पाणी आहे त्याला आम्ही फिल्टर करण्याकरता 65 कोटी रुपये केलेले आहे. त्याच्यावर आपण कमीत कमी लालचंद भाऊ गावाच्या वेस्टेज जाणाऱ्या पाण्यावर 1000 शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देऊ शकतो एवढं पाणी राहणार आहे. पूर्ण गावाचं वेस्टेज पाणी ज्यावेळेस ते येईल त्याची प्रक्रिया होऊन पाईपमध्ये तुम्ही टाका, तुमच्या शेतात पाणी न्या. हे विजन आमच्या डोक्यात आहे. देवकर आप्पा तुमच्या डोक्यात काय विजन आहे जरा समजून सांगा. तुम्ही नशिराबाद करता काय केलं? अरे आमची नगर परिषद होते, आमचा नगराध्यक्ष नव्या बिल्डिंगमध्ये जाऊन बसणार हे आमचं विजन आहे. आमचं हॉस्पिटल बघा, लालचंद भाऊनी जे सुचवलेलं हॉस्पिटल किती सुंदर मानलं आहे. उपकेंद्र जाऊन बघा, फायर फायटरची गाडी आम्ही गावात दिली आहे. गावागावाचे रस्ते मंजूर आहे, पाण्याचे मंजूर आहे, समाज मंदिरं मंजूर आहे, कब्रस्तान मंजूर आहे. असं कुठलं काम नाही की ते नशिराबाद करता मंजूर करण्याकरता आम्ही प्रयत्न केलेले नाही. त्यामुळे नशिराबाद हे गाव मला माहिती आहे. ज्याला उचलतं त्याला उचलतं, ज्याला पटकतं त्याला पटकतं. त्यामुळे हे चोखंद गाव आहे. अनाडी माणसाला तुम्ही बेकूफ करू शकतात. इथे 100-100 वर्ष वयाच्या बाया सुद्धा 10वी पास आहे. सगळ्यात जास्त शिक्षक देणारं हे गाव आहे. त्यामुळे तुम्ही इथे लोकांना उल्लू नाही करू शकत. तुमच्याकडे एकच प्रचाराचा मुद्दा आहे, समाजात सामाजिक विचार मांडायचा. मग तुम्ही सांगा तुमच्या मामाचं गाव कुठलं आहे? त्यांनी सांगावं मामाचं गाव कुठलं आहे. इकडे हे तुमची नाही हो, तुमचं नाव नाही विचारत मी. मला माहिती आहे की पण ते आता सामाजिक जे वातावरण तयार करताय त्याच्यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला जर मी वाटत असेल मी जातीवादी आहे तर निश्चितपणाने तुम्ही माझ्याबरोबर राहू नका. आणि तुम्हाला जर वाटतं मी तुमच्या रक्तातला माणूस आहे तर 100% तुम्ही माझ्याबरोबर राहा. कारण की मी सगळ्या जातींना या ठिकाणी, हा जो बसला आहे मुकुंद नवरे हा जय भीम आहे. 5 जनरल लोक निवडून आले आणि 1 जय भीम निवडून आला. जनरलमध्ये जनरल सभापती होईल की बौद्ध होईल? मी त्याला जनरलमध्ये बौद्ध समाजाच्या माणसाला सभापती केलेला माणूस आहे. नुसतं भाषणामध्ये सांगायचं दलित होणं आहे, मुस्लिम होणं आहे. सलीम पटेलला जनरलमध्ये नगराध्यक्ष करणारा गुलाबराव पाटील आहे. एक कृतीमध्ये केलंय आम्ही. हा संजू महाजन पडला जेव्हा आमच्या विरोधात होते संजू भाऊ, फक्त 200 मतांनी संजू भाऊ पडले होते, 80 मतांनी. आणि हे माझ्याविरुद्ध होते हे पैलवान. आता तुम्ही गणित जोडा, मला 1,07,000 मतं भेटले होते आणि भाऊंना 60,000. हिसाब लगा लो, 167. आणि राष्ट्रवादीला 17,000 होते आणि 17,000 तो 67, 1,67,000 आणि राष्ट्रवादी को 17,000, 184 हो गए. तो एक काम करते इनके 67-60 उनको दे देते हो. म्हणजे काय कोणतेही गणित कुठेही जोडा तुम्ही. मागच्या वेळेस भाजपचे 60,000 मतं जर मला जॉईन झालेले, आता ते सांगतात 64,800. मग आता मला मुसलमानांना काय सांगतात ते गुलाबराव पाटलांची भाजपशी युती आहे. बरोबर आहे. 2009 मध्ये तुम्ही निवडून आले तर तेव्हा भाजपची युती तुम्हाला चालली, तेव्हा तुम्ही भाजपच्या याच्यावर निवडून आले तेव्हा चांगलं झालं भाजपचं. आणि आता भाजप तुमची नाही, आता टीका करणार. आणि मुस्लिमांमध्ये तर वेगळे वेगळे मेसेज पाठवले जात आहेत. आज आम्ही पाळतीच्या मुस्लिमानांची बैठक घेतली आमच्या गावामध्ये, म्हणे मतं फोडणार आहेत तुम्ही. म्हणता आओ ना उधर, आओ ना, आओ उधर लेके जाता सातगर मोडले मी तुमको. अहो आम्ही रात्री बेरात्री उठणारे लोक आहे, असं नाही सांगत मी. तुम्ही कोई भी ट्राय करो 12 बजे, 1 बजे, 2 बजे, कभी भी ट्राय करो. फोन नहीं उठाया ना, नाम का गुलाबराव पाटिल नहीं हूं मैं. आमचं राजू चव्हाण आले का?
हे किती वाजता फोन लावला भाऊ? 1 वाजता लावला होता. म्हैसची गाडी पकडली होती. कशा करता? म्हशीची गाडी पकडली. पोलीसवाले म्हणले कापाला घेऊन चालला. अरे हा म्हणले म्हशी 1 लाखची म्हैस कुठं कापाला घेऊन चालला? तर म्हणे 2000 रुपये दे. हा म्हणे 2नी मी तुला 10,000 देईन, पण माझी प्रेस्टीज आहे आता ही. येऊन लावला फोन. म्हणलं काय झालं राजू भाऊ? म्हणे म्हशीची गाडी पकडली. एवढ्या करता काय फोन लावला? प्रेस्टीज आहे म्हणे आपली. साहेबाला म्हणतात ते कारण म्हणलं म्हशीची गाडी पकडतो, कापणारा दिसतोय का तुला? 1 लाखची म्हैस, 100 म्हशी म्हणतं त्याच्याकडं. त्याचं म्हशीचा दुधाचा व्यवसाय आहे, रोज 1000 लिटर दूध त्याचं जातं. मग सोडली. मग हा म्हणे आता प्रेस्टीज आपली पक्की झाली. अरे म्हणतं माझी जॉब खराब झाली तसे काय? पण शेवटी कार्यकर्ता आपल्या नेत्याला केव्हा फोन लावतो? जेव्हा सगळे पर्याय संपतात, तेव्हा नेत्याने आपला फोन उचलायचा असतो आणि आपल्या कार्यकर्त्याला 100% मदत करायची असते. या अंबनेरला यांची गाडी पकडली होती, कालू असताची सगळी फॅमिली होती. पैसे मागत होते. 12 वाजता या भाऊनी मी मला फोन लावला. त्याला म्हणलं तो म्हणे गुलाबराव पाटील ही नाही बोल रे. अरे बाई लगाता बोलले फोन ले. लावला फोन मी त्याला म्हणतो गुलाबराव बस तुमचा आवाज ऐकला सोडली म्हणले गाडी. जे सांगायचा अर्थ असा आहे की आपण जनरल माणसं आहे, मंत्र्यासारखं आयुष्यामध्ये कधी वागलो नाही. सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलो. आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं या नशिराबादमध्ये ते बावडा फलवतील. मुस्लिम बांधवांनाही माझी विनंती, जर मी तुमच्यावर प्रेम केलं आहे, तुम्ही 100% माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. याचं कारण आम्ही निधी देताना हा विचार केला नाही की तुम्ही मत देणार आहे की नाही देणार आहे, तुमचं काम करायचं की नाही करायचं. जसं आम्ही दिलदारीने आपलं काम केलं आहे तर निश्चितपणाने आपण ते करावं. कालच्या दिवशी संजय राऊत माझ्यावर बोलून गेले. तो माझा माल आहे, प्युअर माल आहे तो. हा तो मोदींवर टीका करतो. साला चुल्लू माणूस. तू मोदीच्या पायाची खरड नाही, तू मोदीवर टीका करायची लायकी ठेवतोस. ज्या माणसाने देशाचं नाव जगामध्ये निमटवलं आहे, अरे आपण कोणावर बोलावं? मी शरद पवारांना कधीच टीका करत नाही, कारण ती माझी लायकी नाही करत. उद्धव ठाकरेंवर मी बोलत नाही, पण हा माझा माल आहे. याला मी मत दिलं आहे राज्यसभेवर जाण्याकरता. 3 वेळेस मी याला मत दिलं आहे वडापाव खाऊन. हो 3 वेळेस खासदार झालं तर 3 वेळेस त्याचं त्या कोट्यामध्ये मी होय. 3 वेळेस मी त्यांना खासदारकीला मत दिलेलं आहे. आणि ते मला गद्दार म्हणालता. गुलाबराव पाटील गद्दार आहे, गद्दार आहे. संजय राऊत म्हणजे कालच्या दिवशी मला म्हणून गेले तू गुलाबराव पाटील गांडू आहे म्हणे. गुलाबराव पाटील पळाले, गांडू आहे. मी कधी पळालो माहित आहे? मी 33 नंबरला गेलो. 33 तिरे पे तिरी. मी स्वतः 20 आमदार घेऊन उद्धव साहेबांकडे गेलो. माझी बातमी तुम्ही कधी बघा, मी तुम्हाला रेकॉर्ड देईल. आणि उद्धव साहेबांकडे गेल्यानंतर मी सांगितलं की साहेब आपली नॅचरल युती ही आहे, यांना आपण बोलू शकतो, जबाबदारी आमच्यावर द्या, आम्ही एकनाथराव शिंदेंना वापीहून वापस आणतो. त्याच्यामध्ये मी होतो, उदय सामंत होते, दादाजी भुसे होते, संजय राठोड होते, कितीक नावं सांगू तुम्हाला, दीपक केसरकर होते. त्यावर हा संजय राऊत काय बोलला? साला बोले दिखता है शेर जैसा और दिल चूहे जैसा. जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तो बाळासाहेबांची स्टाईल करतो, असं करील असं करील. अरे तू साला नगरसेवक तर हो, साधा नगरसेवक होऊ शकत नाही. मागच्या दरवाजाने खासदार झाला, ह्या बापानी मतं दिले म्हणून तुम्ही खासदार झाले. आणि ते मोदीजींवर टीका करणार, ते यांच्यावर टीका करणार, मला गांडू म्हणतात. का हो? जळगाव ग्रामीण मतदारसंघ म्हणजे धरणगाव 1990 साली पहिला तालुका आहे आमचा. इकडे दिलीप भोळे 90 साली निवडून आले होते, 95 साली. पण 90 साली पहिला आमदार देणारा शिवसेनेतला जिल्हा मध्ये एकच आमदार होते आमचे, हरिभाऊ महाजन. इकडे होते खडसे साहेब आणि तिकडे होते जाधव 40गावमधून. तिथे 5 वेळेस शिवसेनेचा आमदार आला, ती जागा घेऊ शकले नाही. मग गांडू मी आहे का संजय राऊत आहे? अरे साला तुम्हाला तुमचं पोट्ट उभं करता आलं नाही, कोणी माणूस भेटला नाही, म्हणून हे देवकर आप्पा पार्सल आणलं तुम्ही. आणि देवकर आप्पाच्या पोस्टरवर मी बाळासाहेबचा फोटो पाहतो. आयुष्यभर यांनी बाळासाहेबांवर टीका केल्या. आयुष्यभर बाळासाहेबांना यांनी काय काय नाही बोलले. ते देवकर आता बाळासाहेबांचा फोटो वापरतायत. अरे बाळासाहेबांच्या फोटो लावायची तुमची मानसिकता का झाली? मूळ संजय राऊत तुम्ही गांडू नका म्हणा मला. मी जर तुम्ही तर मला टरकता हो. धरणगावमध्ये आलेत तुम्ही आणि काय बोलून गेले मला माहित आहे.
संजय राऊतचे सगळे जे धंदे आहेत ना मला माहित आहे. हा माणूस तिकीट सुद्धा विकणारा माणूस आहे. त्यांनी तिकीट विकलं, ही जागा विकली, ये 3 जण गुनगुन 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 फिरले. ये लकी बेलकी हो गया. गुलाब वागला सांगितलं तू को कुछ दे देंगे भाई, तू निकल जाए यहाँ से, तुला दुसरं काहीतरी करून टाकू, महामंडळ देऊन टाकू, अमुक देऊन टाकू, चॉकलेट. आणि निलेशला सांगितलं तू नगर अध्यक्ष झालं. आणि आप्पानी मारल्या गप्पा, आले तिकीट घेऊन आले. मूळ यांच्यापाशी उमेदवार देण्याची लायकी नव्हती. आणि हा संजय राऊत मला धरंगामध्ये येऊन गांडू बोलून गेला, थांब बेटा मी 17 तारखेला येतोय तिकडं. हो. आणि इतक्या खालच्या पातळी ते बोलले. तो रमेश मानिक बोलला गुलाबराव पाटलाचा बाप म्हणे संजय राऊत आहे. अरे माझा बाप तर रघुनाथ चतुर्वेदी आहे बेटा. तू मला काय, माझा बाप राजकारणातला फक्त एकमेव होऊ शकतो, त्याचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे, दुसरा होऊ नाही शकत. माझा जीवनातला बाप आहे रघुनाथ चतुर्वेदी आणि माझ्या राजकारणातला बाप आहे बाळासाहेब ठाकरे. तुझे बाप सांगू कोण कोण आहे? तुझे पहिले बाप होते अटल बिहारी वाजपेयी, नंतर तुझे बाप झाले राजीव गांधी, नंतर तुझे बाप झाले बाळासाहेब ठाकरे, आणि नंतर तुझा शेवटचा बाप आता आहे उद्धव ठाकरे. राष्ट्रवादीमध्ये मी गेले, शरद पवार झाले, आणि आता उद्धव ठाकरे. 4 बाप आहे. माझा तर एकच आहे. म्हणजे शिवसेना प्रमुख तेव्हाही होते, आताही होते, आणि उद्याही आहेत. हे आम्ही कधी कोणत्याही भाषणामध्ये सांगतो. त्यामुळे कोणी कोणत्या पातळीवर बोलावं याचा विचार करायला पाहिजे. अरे तू इथे बोलतो स्टेजवर, अरे विधानसभेत जेव्हा गुलाबराव उठतो ना, चांगल्या चांगल्याची पिवळी होऊन जाते. तो गुलाबराव आहे. असा तुझा नकली गुलाबराव नाही आहे, मावमाव करणारा. साधा कोणी, मी जनतेकरता दादागिरी करणारा माणूस आहे. लोक सांगायचे गुलाबराव पाटील असा गरम आहे तसा आहे. कोणी सांगावं नशिराबादवाल्यांनी कोणाला दादागिरी केली बाबा, कोणाचा पोलीस चौकीत फोन लावला, कोणाला जेलमध्ये टाका आणि कोणाला जेलमध्ये काढा. हा धंदा मी नाही केले बाबा. तुमच्या गावात कमी जास्त आलो असेल मी, पण मी हे काम नाही केलं. विकास विकास आणि विकास एकच ध्येय आहे. पण नशिराबाद मला बदलवायचं आहे आणि ते ठरवलेलं आहे. आणि हे तर किरकोळ आहे. 319 जेव्हा आपली पूर्ण भुयारी गटर होईल, जेव्हा आपली पूर्ण पाण्याची योजना होईल आणि टकाटक रस्ते होतील, तेव्हा 2 वर्षांनी येणारा जेव्हा आपला नातेवाईक येईल तो हे म्हणायला पाहिजे की यही है क्या वो नशिराबाद. आणि हे माझं स्वप्न आहे. हे माझं स्वप्न आहे. जेव्हा जॉगिंग ट्रॅक माझ्या डोक्यामध्ये जो घुसला आहे, आमचं नशीब गांडू. फक्त 15 दिवसात जर आचारसंहिता लागली नसती तर साहेब, महाराष्ट्रातल्या चांगल्या शहरात जसं जॉगिंग ट्रॅक असतं तसं नशिराबादमध्ये करण्याची माझी इच्छा आहे. आणि मला दाखवायचं आहे की होय हे आम्ही करू शकतो. आणि तुम्हाला विश्वास बसणार आहे, जो 319 देऊ शकतो तो 35 नाही देऊ शकत का? म्हणजे तुम्हाला तुमच्या सालदारावर विश्वास आहे की हा पडी मारणार नाही, हा माल चोरणार नाही, हा लफडीबाजी करणार नाही. आणि मला खात्री आहे की 20 तारखेला तुम्ही धनुष्यबाण या बटनावर मला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. आणि लाडक्या बहिणी तर एवढ्या पेटल्या आहेत, कितीही म्हणू द्या, नवऱ्याचं ऐकत नाही आहे. जमाना बदल गया है. पहिले काय व्हायचं, बायको नवऱ्याकडे पैसे मागायची. आता उलट झालंय. आहे का? ती म्हणते नाही आहे, तर मागत बी नाही. बाजारात जायचं, ST अर्धी तिकीट, 2 भाज्या जास्त, आणि 1500 रुपये डायरेक्ट येत आहेत. आता 2100 झालेत. स्वतःचा तिचा बॅलन्स झालाय. आता हा सन्मान देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादाच्या सरकारने केलंय. आणि मी आपल्याला सांगतो की आपण सगळ्या जणांनी मला मागच्या काळातही भरपूर मतं दिलीत. मागच्या वेळेस जरी युती नव्हती आपली, म्हणजे थोडंसं बिसरलं होतं, पण लालचंद भाऊ आणि ही सगळी टीम माझ्याबरोबर मागच्या वेळेस पण होती. आज चंद्रशेखर भाऊ आल्यामुळे माझं अर्ध टेन्शन हलकं झालं आहे. हो, नांदेड साडवा पासून सगळं. तर तुम्ही 20 तारखेला मला भरपूर मतदान करावं. आणि मला खात्री आहे की नशिराबादची पेटी ही माझी खचाखच भरून येईल. आणि त्याच्यामध्ये असं कुठलाच वार्ड नसेल की जो हिंदू आहे, मुसलमान आहे. सगळ्या वार्डमध्ये मला जास्तीत जास्त मतं राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि कदाचित काही वार्डांमध्ये कमी मतं आले तर उद्याच्या दिवशी काम करणारा माणूस कचून जाईल, एवढा विचार करा.
कारण की तुमची कामं करताना मी काय विचार केला नाही. मत देताना तुम्ही सुद्धा विचार करू नका, कारण काम करणाऱ्याला जर आशीर्वाद दिले तर तो डबल काम करतो, आणि काम करणाऱ्याला आशीर्वाद नाही दिला तर तो